श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीसरस्वत्यै नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदराम्बुजम्। शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बोला पुंडरीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद स्वामी महाराज की जय। महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव। जय जय रघुवीर
गणपती गणराज गुंडीराज महाराज गणपती गणराज गुंडीराज महाराज गणपती महाराज गुंडीराज महाराज
अनंत अनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, आज वीरेश्वर महाराजांच्या चरणी कीर्तन सेवा करण्याची संधी मिळते. मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी या सर्वांना इथे संधी दिली गेली आहे. मंडळाची अतिशय ऋणी आहे. आज कीर्तनासाठी संत श्रेष्ठ राष्ट्रदूत समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग निरूपणासाठी घेतलाय. समर्थांचा अधिकार काय वर्णावा. उदंड देशाटन केले. उदंड आणि उदंड देशाटन करून जन पार्थून शहाणे केले. भिक्षेच्या निमित्तानं गावागावाशी घराघराशी दारादाराशी जाऊन काय केलं तर राजा घडविला, समाज घडविला आणि देश घडविला आणि शत्रूला रडविला, बडविला आणि बुडविला. सगळं केलं. त्याचप्रमाणे समाज नीतिमान व्हावा यासाठी रामकथा समाजापुढे आणली आहे. समर्थ रामदास रामाचे ते अनन्य उपासक आहेत. दासबोधाचे द्वारे दासबोधा ग्रंथ लिहिला आणि त्याद्वारे प्रपंच आणि परमार्थ कसा करावा हे समाजाला शिकवलं. व्यवहार शिकवला. समाज बलवान व्हावा, बरोबर, बलदंड व्हावा, शक्तिमान व्हावा यासाठी गावोगावी व्यायामशाळा उघडलेल्या आहेत आणि त्या शक्तिदैवत हनुमंताची मंदिरं सगळीकडे उभारली. जिथे जिथे त्यांना शक्य होतं तिथे तिथे देशाटन करून त्यांनी गावोगावी खेडोपाडी अगदी छोट्या वाड्यात देखील मंदिरं उभारली. मारुतीची कशासाठी हो की त्या बुद्धिमत्ता वरिष्ठ असा तो मारुती बलभीर बलवंत महारुद्र त्याच्याकडे बघितलं की तरुणांना स्फूर्ती आली की त्या मारुतीसारखं आम्ही बलवान व्हावं. कशासाठी बलवान पिढी तर आपल्याला हवी आहे. शत्रूपासून रक्षण करण्यासाठी या देशाचं शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आणि एकंदरीतच बलवान असणं, निरोगी असणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते समर्थ रामदास स्वामी केले. असे समर्थ रामदास स्वामी त्यांचा अधिकार काय वर्णायचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर. कवी अनंत म्हणतात की शुक मुनींप्रमाणे ज्यांचं वैराग्य आहे, वसिष्ठांप्रमाणे ज्यांचं ज्ञान आहे. अहो वसिष्ठ मुनी कोणाचे गुरु? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे गुरु ते वसिष्ठ मुनी. त्यांच्यासारखं यांचं ज्ञान आहे आणि कवित्व कोणासारखं आहे? वाल्मिकींसारखं कवित्व आहे. हे तीनही गुण समर्थ रामदासांमध्ये आहेत. असे समर्थ रामदास राष्ट्रगुरु, राष्ट्रसंत आपण त्यांना म्हणतो. ते या आजच्या निरूपणाच्या अभंगात श्री गणेशाचा महिमा आपल्याला सांगताय. गणेशाचा महिमा, गणपती गणांचा पती, गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी
करी तुझेच अवतार. त्रिगुणे तू गुणातीत, नाम रूप विरहित, पुरुष नाम प्रकृतीत नाही नाही हात. सच्चिदानंद देवा आद्यंत तुझसी ठार. दास म्हणे वरद भावा कृपा दृष्टी देवा. गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही काय. आता हळूहळू एक एक शब्दाचा अर्थ पाहिला पाहिजे. गणपती, गणराज, धुंडीराज, महाराज. गणपती म्हणजे काय? ही सर्व गणपतीची नावं आहेत का? गणपती गणांचा पती, सेनापती. गणराज सर्वांमध्ये शोभून दिसणार. धुंडीराज, धुंडीराजचा अर्थ काय? शत्रूला धुंडून शोधून काढून त्याचा निपात करणारा तो धुंडीराज. गणपती गणराज धुंडीराज महाराज. महाराज म्हणजे काय? तर सर्वश्रेष्ठ पुरुष. आणि चिंतामणी, चिंतामणीचा अर्थ काय? आमच्या सकल चिंता दूर करणारा आणि आमच्या मनात जे आहे ते आम्हाला देणार तो चिंता. मोरेश्वर, मयुरेश्वर, मयुरावर बसलेला म्हणजे मोरगावचा गणपती. चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही काज. या वीण नाही काज म्हणजे काय? याच्याशिवाय पर्याय नाही. गणपतीशिवाय पर्याय नाही असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आता खरं म्हणजे समर्थ रामदास स्वामी कुणाचे उपासक? रामाचे अनन्य उपासक आहे. पण ते गणेशाचा महिमा सांगताय की आरंभी गणेशाला मान द्या, गणेशाची पूजा प्रथम करा. समर्थांचं उपास्य दैवत राम, तरी ते सांगताय की गणपती गणराज त्याला आधी मान द्या. मग आता आपण पण काय करतो बघा. आपल्याकडे पण परंपरा आहे, शास्त्र आहे, संस्कृती आहे, नियम आहेत आणि शास्त्राच्या आधारे आपण चालतो. काय करतो आपण? तुमचं उपास्य दैवत कोणतंही असो, कुणाला राम जवळचा वाटतो, कुणाला भगवान शंकर जवळचे वाटतात, कुणाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जवळचे वाटतात, कुणाला देवी जवळ वाटते. पण या सर्वांची पूजा करताना देखील प्रथम त्या गणपतीचं पूजन केलं जातं. बघा तुम्ही साध्या घरामध्ये कोणतेही कार्य निघू दे, आपण काय म्हणतो? आधी गणपतीला पत्रिका ठेवा, प्रथम गणेश पूजन. अहो कोणतंही कार्य असो प्रथम गणेशाचं पूजन. काय करतो? तर एक सुपारी घेतो, बरोबर? सुपारीवर गणपतीचा आरोप करतो आणि त्याला सांगतो, आवाहन करतो की मी हे कार्य काढलेलं आहे ते सिद्धीस नेण्यास अस्मिन् पूगिबले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामि. हे गणेशा, अरे ते मी कार्य काढलेलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे, त्यासाठी तुम्ही प्रथम गणेश पूजन केलं जातं, बरोबर? मग सुपारीचा गणपती करून आरोप केला त्याला आम्ही काय सांगतो? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड बघा पुन्हा गणपतीचं नाव आलं. वक्रांतुंडती इति वक्रतुंड म्हणजे काय? जे वाकड्या गतीने चालतात, वक्र गतीने चालतात, अधर्माने वागतात, थोडक्यात काय? धर्माच्या विरुद्ध वागतात, त्यांना वक्रतुंड
त्यांचा निपात करतो असे होतं. महाकाय गणपती कसे आहे तो महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, सूर्यासारखे तेजस्वी आहेत. आणि म्हणूनच निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे गणेशा, निर्विघ्नं कुरु मे देव, आमचं कार्य निर्विघ्नपणे निर्विघ्नतया पार पडू दे अशी मी तुला प्रार्थना करतो. असं प्रत्येक जण आपण प्रार्थना करतो प्रत्येक कामाच्या सुरुवातीला. कारण कार्यादौ मंगलम कुर्यात्, कोणतंही कार्य ते मंगल कार्य, बरोबर, ते निर्विघ्न पार पडलंच पाहिजे. अहो, आज हा उत्सव सुद्धा निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून प्रथम आपण गणेश महिमा गाणार आहोत. बघा, 7 दिवसांचा उत्सव आहे, 7 कीर्तन आहे, पण पहिलं गणपती. कारण गणपती ही मानाची देवता आहे. प्रथम सगळे देव आधी त्याला वंदन करतात आणि त्याच्यावर त्याचं आवाहन झालं की मग इतका त्याला मान. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आमचं प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडू म्हणजे काय, थोडक्यात काय, प्रत्येक काम चांगलं व्हावं म्हणून आपण गणेशाची पूजा करतो, गणेशाचं नामस्मरण करतो, गणेश पूजन करतो. कधी कधी करतो, पुन्हा नियम आहे. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्न तस्य न जायते. कधी कधी गणपतीचं पूजन करतो. विद्यारंभे, विद्या म्हणजे ज्ञान. अहो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात जे महत्वाचं शिक्षण किंवा ज्ञान ते सुरू करण्यापूर्वी त्याचा श्री गणेशा करतो. आपण म्हणताना पण म्हणतो की आज शिक्षणाचा श्री गणेशा केला. पूर्वी दगडी पाटी होती बघा, आता पाटी बघायला मिळणं जरा दुर्मिळ आहे. पण त्या पाटीवर आता समजा मूल शाळेत जाणार की पाटी आणायची, त्याचं पूजन करायचं, श्री गणेशाय नमः. पहिलं काय त्या मुलाला शिकवायचं तर श्री गणेशाय. कारण ती बुद्धीची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. तिनं जर तुमच्यावर वरदहस्त ठेवला तर काय काळजी हो तुम्हाला. कारण तो विघ्नहर्ता आहे ना, तो विघ्नाचा आणि विघ्नकर्त्याचाही नाश करतो. फक्त विघ्नाचा नाही ना, तुमच्या कामामध्ये जो विघ्न आणतो त्याचाही तो नाश होतो. म्हणून त्याला प्रार्थना करायची की हे गणपती निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मग विद्यारंभे, ज्ञानाच्या आरंभी गणेश पूजन केलं जातं. विवाहेचं म्हणजे काय तर गृहस्थ आश्रम, थोडक्यात आपण म्हणू की जे 3ही आश्रम ज्याच्यावर अवलंबून आहेत. म्हणजे गृहस्थ आश्रम हा फार महत्वाचा आहे, बरोबर. अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मग त्या गृहस्थाश्रमात प्रवेश करताना आपला संसार, आपला प्रपंच आनंदी सुखाचा समाधानाचा निरामय व्हावा म्हणून त्या गणेशाचं पूजन केलं जातं. गृहस्थाश्रमात शिरताना प्रवेश, नवीन घर बांधलं, वास्तुशांतीचे मुहूर्त नाही. मग काय करतात गुरुजी, आपल्याला सांगतात गणेश पूजन करा आणि राहायला गेलात तरी चालेल. म्हणजे काय, पहिलं गणेश पूजन, मग गणेशाची पूजा करा, गणेशाला आवाहन करा, तो तुमच्या घरात आला, सगळं निर्विघ्नपणे पार पडेल. म्हणजे प्रवेश, वास्तू प्रवेश करताना देखील गणेश पूजन अत्यंत महत्वाचं आहे आणि आपण ते करतो. कारण ही परंपरा, संस्कृती आहे. निर्गमे, बाहेर जाताना, प्रवासाला जाताना गाडीत बसलो आम्ही की नारळ पडतो, मंगलमूर्ती मोरया
त्यासाठी देखील गणेश पूजन करा. माझं तर म्हणणं, घरातून बाहेर पडताना देखील बघा, कारण आपण म्हणतो इथे 10 मिनिटात येते मी, लगेच येते. तुमच्या हातात तुमची वेळ नाही, सगळी वेळ तिथे आहे. त्यामुळं बाहेर जातो, अगदी भाजी आणायला मी जाते तरी देवाला सांगून जावं, देवा भाजी आणायला जाते, तू माझ्याबरोबर चल. कारण तू असलास ना काळाचाही धर्म, तेव्हा गणेश पूजन करावे. आणि संग्रामी म्हणजे युद्ध. युद्धावर जाताना, अगदी पूर्वीपासून ही पद्धत आहे, युद्धावर जाताना देखील युद्ध करते, गणेश पूजन केल्याशिवाय बाहेर पडत नसतं. मोहिमेला ज्यावेळी मोहिमेवर जात असत त्यावेळी प्रथम गणेश पूजन. संकटे, इथं किती बोलायचं आता, भरपूर बोलण्यासारखं आहे. संकटाच्या वेळी तर आम्हाला प्रथम देवच आठवतो, कारण आमचा स्वभावच असा आहे. स्वभाव नव्हे, आमची वृत्तीच अशी आहे की आमचं चांगलं झालं की माझ्यामुळे झालेलं आहे, वाईट झालं की त्याच्यामुळे झालेलं आहे ना वृत्ती. बघा तुम्ही, सगळं माझं चांगलं राहून मी सगळं माझं कसं नियोजन इतकं छान होतं म्हणून पार पडतं. पण जर काही एवढं तरी विघ्न आलं, बघा ना हो, देवानं माझ्याकडे बघितलं नाही, काय देवानं माझ्यावर वेळ आणली, देव कशाला तुमच्यावर वेळ आणली. आपल्या कर्मांचं गाठोडं जे आहे ना, मागच्या जन्मीचं या जन्माचं, ते सगळं आपल्याला इथेच फेडायचं. स्वकर्म सूत्र करती तोही लोका. मग असं होतं, तुम्ही म्हणाल काय तुम्ही सांगताय, एक व्यक्ती इतकी चांगली वागते, मी त्याला लहानपणापासून बघतो असं तुम्ही मला म्हणू शकता. खूप चांगली प्रामाणिक आहे, सचोटीनं अगदी कुणालाही फसवणार नाही, तरी त्याच्या बाबतीत असं का घडतं, उत्तर द्या. मला जर विचारलं तर मी असं म्हणेन की फक्त या जन्मीचं नाही होत. आत्ता तो चांगला वागतोय, त्याला तशी बुद्धी होत असेल, पण मागच्या जन्मी त्यानं कोणाला त्रास दिला असला तर आपल्याला माहीत नाही. कारण 84 लक्ष योनीतून तुम्ही फिरून आलेला आहे का. मग इतकी सर्व कर्म संचित, क्रियमान, प्रारब्ध, किती कर्म, त्या कर्मांचे प्रकार किती आणि त्याची फळं किती. अहो, याची देही याची डोळा, एवढं इथे फेडावं लागतं. अगदी पहिलीची चूकही आपल्याला भोगावी लागते. जर चूक झाली असेल तर त्याचं फळ इथंच भोग. मग आपली वृत्ती कशी हो, संकट आलं की हरिपाठ, धावत जाऊन हरिपाठ, आणि संकट गेलं की हरीकडे पाठ, लगेच आमचं बदलतं. मग कबीर म्हणतात की ही वृत्ती चांगली नाही माणसाची, की तुम्हाला फक्त दुःखाच्या वेळी का देव आठवतो, सुखाच्या वेळी का आठवत नाही. सुख आणि दुःख या दोन्ही वेळी देव आठवलाच पाहिजे. कारण किती जरी झालं तरी आपण सामान्य माणसं आहोत, आणि आपले श्वास आहेत ना ते त्यांनी ठेवलेले आहेत आपल्या हातात. त्यामुळे तुम्ही कितीही उड्या मारा, तिकडनं बोलावणं आलं की जावंच लागतं, कारण आपल्या हातात काही नाहीच आहे. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने, हो विश्वास पुनश्वास अगमिष्यति वानवा. सुभाषितकर्ते म्हणतायत की हे मानवा, अरे प्रत्येक श्वासाबरोबर राम नाम घे. तुम्ही म्हणत का, कारण तुझा पुढचा श्वास तू देणार आहेस की तुला माहित नाही, तो तिकडे त्यांच्या हातात आहे. कंट्रोल सगळं तिकडं आहे, आपल्या हातात काही नाही. आता कोविड-19 मध्ये सगळं कळलंय आपल्याला. काल असं म्हणून काल बघितला, आज नाही बघितलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मी करतो आपण, पण आंतरिक शक्ती ती आहे, आपल्याला प्रेरणा देणारी शक्ती ती आहे. मग कबीर आपल्याला म्हणतात की मानवांनो असं करू नका, सुखात आणि दुःखात दोन्ही वेळा देवाच्या आठवण ठेवा. किंबहुना त्यांचं म्हणणं
की आता आपण गाताना बोलू. सुख में सुमिरन सब करे, सुख में सुमिरन सब करे, दुख में करे न कोई. सुख में सुमिरन सब करे, दुख में करे न कोई. दुख में सुमिरन किया करे तो दुख कहाँ से होए. भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे. दुःखात त्याची आठवण ठेवा म्हणजे आपोआप सुखातही आठवण. आणि दुःखात आठवण ठेवली, सुखातही ठेवली की तुम्हाला त्याचं दुःखच वाटणार नाही. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. बघा, दुःखामध्ये सगळेजण आठवण करतात, सुखामध्ये कोणीही करत नाही. दुःख में सुमिरन सब करे तो दुःख का असतो की तुम्ही सतत जर तुम्ही त्याची आठवण केली तर तुम्हाला दुःखच वाट्याला येणार नाही. असा हा गणपती. दुसऱ्या कडव्यात समर्थ सांगतात, आकार उकार मकार तुझी शुंडा निवार, ब्रह्मा विष्णू महेश हे तरी तुझेच अवतार. गणपतीची सोंड ही ओंकार स्वरूप आहे. आकार उकार आणि मकार. बरोबर. म्हणजेच काय तर उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ही तीनही तत्व ब्रह्मा विष्णू महेश हे तरी तुझेच अवतार. हे तीनही देवता या गणपतीचे अवतार. ओंकार, ओंकार स्वरूप गणपतीची सोंड आहे. आणि या आधारे तुकाराम महाराज एका अभंगात आपल्याला सांगतायत, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार
गणपती हा विघ्नांतक आहे. विघ्नांतक म्हणजे विघ्नाचा अंत करणारा तो विघ्नांतक. आपले कान आणि आपली सोंड ही त्याची आयुध, दोन शस्त्र. त्या शस्त्रांच्या द्वारा तो शत्रूचा निपात करतो, सज्जनांचं रक्षण करतो, दुर्जनांचा निपात करतो आणि धर्माची संस्थापना करतो. गुरुचरित्रात याचं फार सुंदर वर्णन केलंय. हारविसी कर्णयुगले, हारविसी कर्णयुगले, ते कोणी जोका वारा उसळे, पयाचे निवाते विघ्न पळे, विघ्नांतक म्हणती तुझ मंगलमूर्ती मोरया. हारविसी कर्णयुगले, कानांची जोडी आहे, सुपासारखे कान आहे आणि त्यामधला जो वारा बाहेर येतो त्या वाऱ्याच्या हेलकाव्यानं सुद्धा शत्रूचा, संकटाचा नाश होतो असं म्हणतो. विघ्न दूर पळतात कारण विघ्नांतक म्हणतो. मग गणपती हा विघ्नाचाही नाश करतो, विघ्न कर्त्याचाही नाश करतो, म्हणून तो विघ्न. आणि गणपतीची नामस्मरण किंवा भक्ती केली तर तुम्हाला विघ्न भय राहणार नाही, मरणाचं भयही दूर होतं असं शास्त्रात सांगितलं. अशी ही बुद्धीची देवता, ज्ञानाची देवता. 2 श्लोक आपण आज गणपतीचे म्हणायचे आणि गणपतीला प्रार्थना करायची. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा. अज्ञानत्वरोधि शुद्धमती दये आराध्य मुरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी. हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते सागिरे. माथा शेंद्र पाझरे वरिवरे दुर्वांकुराचे तुरे. माझे चित्त विरे मनोरथ पुरे ते कोणी चिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरया नास्मरे. मंगलमूर्ती मोरया. आमच्या सगळ्या चिंता क्लेश दुःख हे गणेशा देशांतराला पाहिजे, दूर जाऊ दे आणि आम्हाला मरणाचं भय वाटायला नको. कारण मरणाचं भय आपल्याला प्रत्येकाला असतं. गजानन महाराज म्हणतात मरणाचे स्मरण असावे. अहो जी गोष्ट शाश्वत आहे ना त्याचं स्मरण ठेवायला काय हरकत आहे. हा देव भाड्याची घरं, भाड्याचे घर उगाच का तुझी गुरु असं म्हणतात. देह आहे, आपण देवाकडून आलेलो आहोत. या देहात भाड्यानं राहतोय, आपल्याला जायचंय पुन्हा देवाकडं. मग तरी सुद्धा माणूस गुरगुर का करतो. कारण अहंकार, अहंतारुणे सर्वही नष्ट होते. थोडक्यात प्रामाणिकपणे सचोटीने त्या गणपतीचं नामस्मरण, त्याची भक्ती करा, त्याच्यावर अढळ निष्ठा ठेवा, म्हणजे तुमचं प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. आणि हा आशय, हा गणेश महिमा आपल्याला समर्थ नामदास स्वामी सुरू करतात. गणपती गणपती गणराज
गाणं भजन सांगते. माझ्या मागून म्हणायचे, आवाज जोरात येऊ दे, जय जयकार जोरात होऊ दे. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा गणेशाविषयीची एक कथा पाहिजे. कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती माता एकांतात बसलेले आहेत. एकांतात बसले, बाहेर आले आणि नंदीला म्हणाले, नंदी, आज मंदिरात कुणालाही सोडायचं नाही, प्रवेश बंद. आम्ही एकांतात बसलो आहोत, कुणालाही सोडायचं नाही, कुणीही परमभक्त आला तरी नाही. नंदीवान म्हणला, हो स्वामी, स्वामींच्या आज्ञा. आणि नंदीनं काय केलं? शिवशक्तीची आज्ञा मानून शिवशक्तीची आज्ञा मानून नंदी बसला मार्गाडवून. तो
दशानन दर्शनाला आला आणि मंदिरात जाणार. नित्य नियमाने दर्शनाला यायचा. बरं, शंकरांचा परमभक्त होता. दर्शनाला हात पाऊल टाकणार तर नंदी, का रे तू इथं का बसलास? माझा मार्ग अडवलाय, आज जायचं नाही. का? मी सांगतो म्हणून. मी करता बघा, मी सांगतो म्हणून. रावण काही ऐकायला तयार नाही. असं तू सांगतो म्हणून? अरे पण मी नित्य नियमाने येणार आहे. मी नित्य नियमाने परम भक्त आहे शंकरांचा आणि त्यांच्या दर्शनाला मी रोज येतो. रावण दर्शन घ्याया शक्तीचे, दर्शन शिवशक्तीचे घ्याया येतो येथ नित्य नियमाने. अरे मी शंकरांचा परम भक्त आहे, भोलानाथांचा मी परम भक्त आहे. रोज मी दर्शनाला येतो. आज का मला अडवतोस? तरीही जायचं नाही. हा सांगायला काही तयार नाही की प्रभूंची आज्ञा आहे सांगावं, सांगायला तयार नाही. पण जायचं नाही. का? तू मला अडवू शकत नाहीस. तू कोण रे? मी तुला मानत नाही. अरे जा जा, तू कोण सांगणार? अरे जा जा, तू कोण सांगणार? नंदी फरफटत दूरवर गेला. अहो, रावणाची ताकद काय कमी होती का? ज्याने कैलास पर्वत हलवलेला आहे, मागं पुढं पाहिलेलं नाही. आणि भगवान शंकरांचा निस्सीम भक्त, निरपेक्ष भक्त, काय त्याची ताकद असते. नंदीला अक्षरशः जोरात ढकलून दिलं. अक्षरशः नंदी फरफटत गेला. आणि रावण म्हणाला, मी आज जाणारच आणि आता मंदिरात पाऊल टाकणार. तेवढ्यात मग नंदी धावत आला आणि मग म्हणतो, अरे मी सांगतोय ना जायचं नाही म्हणून. अरे पण का? अरे प्रभूंचीच तशी आज्ञा आहे. मग याला शहाणपणा. प्रभूंचीच आज्ञा आहे. अरे मूर्खा, मग आधी नाही का सांगायचं? माझ्याचा मार तरी खाल्ला नसतास. एवढा लांब फरफटत गेला तो गेला नसतास. असं होत. प्रभूंची आज्ञा म्हणून मंदिरात जाण्यात मला स्वारस्य नाही. अहो, ज्यांची भक्ती करतो त्यांचं ऐकलंच पाहिजे ना. त्यांना आपण म्हणतो ना की त्यांची आज्ञा म्हणून मी आज जाणार नाही. ठीक आहे, नाही ना आज जायचं, मी इथेच बसतो. मंदिराच्या बाहेर आणि दशाननानं आसन मांडलं आणि भगवान शंकरांची भक्ती सुरू केली, नामस्मरण सुरू केलं, स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. ओम नमः शिवाय. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदं
वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः वकाराय नमो नमः यत्र यत्र स्थितो देवः सर्वव्यापी महेश्वरः यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः यकाराय नमो नमः पार्वतीपते हर महादेव. रावणाला संगीताचं ज्ञान होतं. अत्यंत सुरेल आवाजात शिव षडाक्षर स्तोत्र म्हणते आणि भगवान शंकर आतमध्ये होते, पण रावणाच्या भक्तीनं भगवंताचं मन विचलित झालं. एकांत रुचेना बाहेर आले. मंदिराच्या बाहेर आले. रावणा, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालेलो आहे. तुला काय हवं ते माग बघ. हे रावणा तुझवरी मी, हे रावणा तुझवरी मी प्रसन्न वर माझा वांछिसी म्हणितो. हे रावणा तुझवरी मी प्रसन्न वर माझा वांछिसी म्हणितो. देईन तुझला आता, देईन तुझला आता वाढे तव मान सज्जनी जनितो. रावणा, वर माग. तुला काय हवं ते माग. मी प्रसन्न झालेलो आहे आणि असा वर देतो की सर्व जगतामध्ये तुझा मान वाढेल. रावण प्रसन्न झाला. मनात आनंद झाला. प्रभू, मी मागेन ते द्याल ना? पुन्हा नाही म्हणाला. नंतर नाही म्हणायचं नाही. अरे माग, तू मागितलास मी दिली. बघा हो. मग हे भोला ना, मला तुमची अर्धांगी पार्वती द्या. क्षणात म्हणले. एका क्षणाचाही विचार केला नाही. अहो, आमची 2 निंबल्याला आम्ही विचार करतो. एका क्षणाचाही विचार न करता पार्वतीला दिली. तथास्तु. आतमध्ये पार्वती माता होत्या. रावणाने मागितलं मला दिली. काय चाललंय काय? ते काही बरोबर नाही. संतापली. मला विचारल्याशिवाय, मला विचारल्याशिवाय तुम्ही त्याला हो म्हटला. राग येतो. सात्विक संताप. आणि ती शक्ती आहे. शिव आणि शक्ती ही जोडीच अशी. शिवाला शक्तीशिवाय पूर्णत्व नाही, शक्तीला शिवाय पूर्णत्व नाही. पार्वती माता आतमध्ये संतापल्या, चिडल्या. हे शंकरांच्या लक्षात आलं. पण शंकरांनी का हो म्हटलं रावणाला? पार्वती का दिली? तर त्याचं कारण असं आहे की माग रावणाने तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं. आपल्या सर्वांना कथा माहिती आहे. आणि त्यांच्याकडे काय मागितलं? आत्मलिंग द्या म्हणून मागितलं. बघा, आत्मलिंग मागितलं. ते आत्मलिंग लंकेला त्याला न्यायचं होतं आणि तिथे ते स्थापना त्याची करायची होती. हा त्याचा मानस. पण झालं काय? देवर्षी नारद मुनी मध्ये आले, विघ्न आणलं आणि ते आत्मलिंग भारतातच राहिलं. पार्वतीपते नारद मुनींनी विघ्न आणलं. ही सगळी देवाचीच रचना असते. ते राहिलं भारतातच. त्याचं नाव काय? गोकर्ण महाबळेश्वर. पण बघा, गोकर्ण गाईच्या कानासारखा त्याचा आकार आहे. की रावणानं ते खाली ठेवलंय आणि ते असं पिळलं गेलं म्हणून त्याचा आकार तसा झाला. गाईच्या कानासारखा, म्हणून त्याला गोकर्ण महाबळेश्वर म्हणतात.
पार्वती मातेला न्यायचं, पण त्यानं स्त्री म्हणून तिला मागितली नव्हती हो. मग का मागितली? तर जगत जननी आदिशक्ती अशी ती पार्वती माता, जगत जननी. तिला लंकेला न्यायचं होतं आणि लंका हे शक्तीपीठ बनवायचं, म्हणून रावणाला पार्वती माता हवी होती. एक स्त्री म्हणून त्यानं कधीही तिची अभिलाषा धरली नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आणि हे शंकरांना माहित होतं, म्हणून शंकर तथास्तु म्हणाले. पण पार्वती माता चिडल्या, आतमध्ये चिडलेल्या आहेत हे लक्षात आलं पतिराजांच्या, आणि रावणाला मग म्हणाले, नेई तू मम पार्वती परितिला सांभाळ प्रेमे अति. रावणा ऐक, नेई तू मम पार्वती परितिला सांभाळ प्रेमे अति. भावाना अवमान त्रास तिजला देई तिये भारती. झाला नादरी अवमान तिजला क्रोधे भरे पार्वती. शापोनी जाणी करी भस्म सत्य तुझला हे जाण निश्चित. रावणा, तुला पार्वतीला मी दिले खरी, पण एक लक्षात ठेव, ती आदिशक्ती आहे, जगत जननी आहे. तिचा थोडाही अपमान होता कामा नये, तिला कसलाही त्रास होता कामा नये, कसलेही क्लेश होता कामा नये. तिची काळजी घे हो. होय माहिती. मग रावणाने केलं काय? अलगद पार्वतीला खांद्यावर घेतलेली आहे, ती तिला त्रास होऊ नये म्हणून खांद्यावर बसवली आणि दशानन निघाला की हो, लंकेकडे निघाला. आता पार्वती माता विचार करू लागल्या, काय करावं, यातून सुटका व्हायला पाहिजे. आणि मग लक्षात आलं की मागच्या वेळी ज्यावेळी रावणाने आत्मलिंग नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोण उपयोगाला आलं? देवर्षी नारद महाराज की. नारद मुनींना प्रेरणा दिली. नारद मुनी, मागच्या वेळी जसं तुम्ही काम केलेलं आहे तसंच आता करायचे बरं. मला लंकेची पार्वती होण्याची इच्छा नाही. मला काही लंकेला राहायचं नाही. लंकेची पार्वती होणं याचा अर्थ काय आपल्याला सर्वांना माहित आहे. आपण म्हणतो काय हो, एकही लागलं नाही, लंकेची पार्वती झाली ती काय. बघा कसे वाक्प्रचार येतात, हे पूर्व सगळं पहिल्यापासून आलेलं आहे. मला लंकेची पार्वती व्हायचं नाहीये. नारद मुनी, तुम्ही काहीतरी करा. नारद मुनी म्हणाले, होय माते, निघालो. तडक कामावर निघालो. नारायण नारायण. रावण निघाला होता मजल करी, आणि नारद मुनी तिथे प्रकट झाले. अकस्मात नारद मुनींना पाहिलं, रावणाला आनंद झाला. या नारद मुनी, मुनिवार प्रणाम. पण मजा काय झाली, नारद मुनींनी विचारलं, काय रावणा, कुठे चालला, कुठे आणि कशासाठी चालला. असं म्हटल्याबरोबर रावणाला राग आला. अहो, बाहेर जाताना विचारतो का आपण, कुठे निघाला, काम होतं का आपलं? विचारलं ना नारद मुनी, कुठे चाललात म्हणून. बरोबर तसं मध्ये विघ्न आणतात, नेहमीची तुमची सवय. अरे रावणा, नाही रे, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे. तुझ्या हितासाठीच मी सांगतोय कुठं निघाला. मी कायम तुझ्या हिताचा विचार करतो. तू कुठं चालला? तरी काही रावण बोले ना. अहो, माझ्या खांद्यावर पार्वती माता आहे आणि मी लंकेला चाललोय. मग उत्तर दिलं. नारद मुनी म्हणाले, तुझ्या खांद्यावर पार्वती माता बसली? असे डोळे करून करून. म्हणजे काय, तुम्हाला काय शंका आहे काय? की बघ. नारद मुनी म्हणाले, अरे पार्वती माता किती सुंदर आहे, ही कोण तुझ्या खांद्यावर बसली? असं म्हणता क्षणी पार्वती मातेच्या लक्षात आलं आणि पार्वती मातेनं आपलं रूप बदललं, विद्रूप रूप धारण केलं. कारण नारदांनी प्रेरणा दिली, क्षणात रूप पालटले. नारद मुनी
म्हणाले, रावणा तू काय मला सांगतोयस? माझी पार्वती माता कशी आहे तुला ऐकायचंय? पार्वती माता ती सुंदर, अहो माझी पार्वती माता खूप सुंदर आहे. लावण्य तिचे रूप मनोहर, गौरकांती जैसा कर्पूर, मावली मावली. नमः पार्वती पते हर हर महादेव. अहो माझी पार्वती माता फार सुंदर आहे. तिचं लावण्य मनोहर आहे आणि तिची गौरकांती कसा आहे, कसा कापडासाठी आणि शुभ्र इतकी गौर आहे. आणि हे काय तुझ्या खांद्यावर? तुम्हाला काही शंका आहे का? माझ्या खांद्यावर पार्वतीच आहे. नाही रावणा तू फसलाय, नाही फसलाय, अहो नाही फसलाय. असं 3-4 वेळा बोलणं झालं आणि दशाननाची तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि केलं काय? त्या रागाच्या भरात पार्वतीला दंड नारद मुनींच्या समोर आदळली. पार्वती माता आदळली, आपटली आणि आई ग माझी कंबर एवढंच ती बोलली. आणि बघा बघा कोण आहे असं रावण म्हणतोय. तोपर्यंत नारद मुनी म्हणले, तूच बघ ही कोण आहे. रावण बघतोय तर का ही कोण? पार्वती माता नाही, ही कोण आहे? जगज्जननी आदिशक्ती मला फसवलंस का ग तू? असं पार्वती मातेला त्या स्त्रीला रावण म्हणू लागला. मग मात्र पार्वती पुन्हा मूळ रूपात आणि म्हणाली काय, रावणा मी तुला फसवलेलं नाही. तुझ्या खांद्यावर तू ज्यावेळी मला घेतलं त्यावेळी मी व्यवस्थित होते ना. तू मला यांच्या पुढे आपटतस म्हणून माझी अशी अवस्था झाली असेल. आणि माझा तू अपमान केलायस, मला तू त्रास दिलेला आहेस. ताबडतोब निघून जा, नाहीतर शापून तुला जाळून भस्म करेल. तुला मी शाप देईन आणि अक्षरशः जाळून भस्म करेन. अखेर रावण खिन्न झाला. काही कळेना काय करावं, काय माझ्या हातून प्रमाद घडला. कशी पार्वती माता दिसत होती हो विद्रूप पार्वती माता बघा. नारद मुनीच्या ऐकून वचना, नारद मुनीच्या ऐकून वचना, बोध पार्वती घेई स्वमना. नारद मुनीच्या ऐकून वचना, बोध पार्वती घेई स्वमना. तरुण पार्वती वृद्ध झाली, काया काळी मळकट केली. वस्त्र मग अंगी द्याली, वस्त्र मग अंगी द्याली. जटावटांचे मंगल झाले, जटावटांचे मंगल झाले. वस्त्र मग अंगी द्याली, जटावटांचे मंगल, जटावटांचे जंगल झाले. माय गाडीच्या केस कलमी, माय गाडीच्या केस अंग खाजवी दात दाखवी, अंग खाजवी दात दाखवी, अंग खाजवी दात दाखवी, अंग खाजवी दात दाखवी. हो 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 पाहुनी ती आकृती रावण क्रोध बरेची. किती विद्रूप रूप धारण केलं. जीर्ण वस्त्र मग अंगी द्याले, जटावटांचे जंगल झाले. अंग खाजवी दात दाखवी, अत्यंत विद्रूप रूप धारण केलं. आणि म्हणून मात्र रावण अत्यंत खिन्न झाला की माझी थोडी फसवणूक झाली, मी चुकलो. पण अपमान झाला पार्वती मातेचा. आता मात्र आपल्याला निघून जायला पाहिजे. रावण खिन्न मनाने निघून गेला. नारद मुनींनी पार्वती मातेला नमस्कार केला आणि माते माझं काम झालेलं आहे, आता मी निघतो. नारायण नारायण. नारद मुनी स्वस्थानी
विचार करू लागले, काय करावं, इथंच राहायचं की घरी राहायचं. पण नाही, आता जरा थोडं दाखवूया. मला न विचारता एक तर तुम्ही मला दिली, आता मी काही तुम्ही बोलावल्याशिवाय यायची नाही. जाऊ दे बरोबर, तिथेच बसून राहील, जायचंच नाही म्हणा. बराच काळ गेला आणि शंकरांना पार्वती मातेची आठवण होऊ लागली. आणि मग एकेकाला पाठवायला सुरुवात केली. प्रथम नंदीला. नंदी बिचारा प्रथम कायम त्यालाच काम सांगायचे, नंदी जा बरं पार्वती मातेला घेऊन ये, आम्हाला त्यांची आठवण येते. नंदीला शंका आली होती की पार्वती माता चिडलेल्या आहे, पण जायला तर पाहिजे, स्वामींची आज्ञा आहे. गेला, पार्वती मातेजवळ गेला. माते, कैलासावर भगवान शंकरांची अवस्था फार विचित्र झाली. तुमची सारखी आठवण काढताय आणि तुम्हाला लगेच घेऊन यायला सांगितलं. काय, मला घेऊन यायला सांगितलंय? तुला आमच्या ह्यांचं वागणं योग्य वाटतं का रे? नंदीला विचारतंय. आमच्या ह्यांचं, तुझ्या स्वामींचं, तुझ्या प्रभूंचं वागणं योग्य वाटतं का रे? शंकरांचे योग्य असे का वागणे? नंदी, मला जरा उत्तर दे. शंकरांचे योग्य असे का वागणे? दशाननासी मजला देणे, तुझा विचार मजला सांगणे, तुझ योग्य वाटे जो. मी तुझ्यावर येईल, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझे स्वामी कसे माझ्याशी वागले, हे त्यांचं वागणं योग्य आहे का, बरोबर आहे का सांग. नाही माता, प्रभू चुकले, आमच्या लक्षात आहे, खरंच त्यांची चूक झाली. पण आता बसा पाठीवर आणि चला कैलासावर. नाही, हे होणे नाही. मी मुली यायची नाही, तू पण इथंच माझ्या शेजारी बस. त्यांचं वागणं चुकलंय ना, तू इथंच बसून राहायचं. काय करतोय बिचारा, पडत्या फळाची आज्ञा, तिथेच नंदी बसून राहिला. मग पाळी आली वीरभद्राची. वीरभद्राचा तू जा, नंदीला काही आमच्या जुमानत दिसत नाही, तू जा. वीरभद्र आला, त्यालाही पार्वती मातेनं दाद दिली नाही. तू पण इथंच बस, मी जाणार नाही, तुम्ही इथं आलायचं, येऊ दे, येईल निशाणी. जाताय कुठे? पार्वती माता चिडल्या पण, आणि खरंच त्यांचं बरोबर होतं. नंतर कार्तिक स्वामी आले. कार्तिक स्वामी पुन्हा म्हणू लागले, माते चला ना, बाबा तुमची खूप आठवण काढताय. कार्तिका, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. पुन्हा तोच प्रश्न केला. शंकरांचं वागणं तुला योग्य वाटतं का? तुझे बाबा माझ्याशी कसे वागले लक्षात आहे ना? हो माते, मी येणार नाही. तिघांचेही प्रयत्न फसले. तिघही तिथंच बसून राहिल्या, पार्वती माता, नंदी, वीरभद्र आणि कार्तिक. आता शेवटचा उपाय, ही बुद्धीची देवता गणेश, याला शंकरांनी सांगितलं, गणेशा, हे काम आता तुझ्याकडूनच होणार आहे बरं. तू जा आणि पार्वतीला घेऊन ये. गणेश हो म्हणाले आणि आले. पार्वती मातेच्या समोर आले. आधी तिला वंदन केलं, मातेला वंदन केलं आणि म्हणाले, आई, अगं बाबा तुझी आठवण काढताय, येतेस ना माझ्या बरोबर? गणेशा, तू सुद्धा त्यातलाच, तुझ्या लक्षात नाही आलं बाबा माझ्याशी कसे वागले तरी? अगाई बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण तरी तू माझ्याबरोबर चल. नाही, तू माझ्याबरोबर चल आहे. नाही असं म्हणता क्षणी 2 वेळा नाही म्हटल्याबरोबर
गणपतीनं आपलं रूप बदललं आणि रांगणारे बाल गणेश पार्वती मातेभोवती रांगू लागले. पार्वती माता आणि त्यांच्या भोवती भोवती गणेश फिरतायत आणि रडू लागले. आई 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 करत इतके रडायला लागले की पार्वती मातेला काही सुचेना. पार्वती माता म्हणते, अरे बाळा काय झालं तुला? एक नाही दोन नाही, नुसते रडताय. मग मात्र पार्वती मातेचं मातृत्व जागृत झालं. त्यांना कडेवर घेतलं आणि पार्वती माता विचारत होती, तुझं काय हवे सांग मला तू बाळ. तुझं काय हवे बाळ मला तू सांग. देवीन ठाव तुझं सांग. तुझं काय हवे तू सांग. तुझं काय हवे ते माग. गोल फिरताय. माता त्यांच्या भोवती फिरते, बाळा रडू नको रे. तुला काय हवंय ते मी आणून देते. तुला काय हवंय? मगदेवी लाडू करंजी. बघा, मला लाडू दे. दिलं. मला करंजी दे. दिली. मगदेवी लाडू करंजी. मगदेवी फळांची भाजी. मगदेवी फळांची भाजी. हे सर्व दिले तरी रडतो बाळ. हे सर्व दिले तरी रडतो बाळ. पार्वती बोलल्या लाडू दिला, करंजी दिली, ताजी फळं आणून दिली, फळांची भाजी दिली. पण नाही हो. आई 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 तिच्या भोवती भोवती गणेश फिरताय. पार्वती मातेला ते रडं मात्र सहन होईना. हे सर्व दिले तरी रडतो बाळ. पार्वती बोलल्या फूल. हे सर्व दिले तरी रडतो बाळ. पार्वती बोलल्या फूल. पार्वती बोलल्या फूल. पार्वती बोलल्या सगळं दिलं, पण गणपती काही रडत थांबवायला तयार नाही. अरे बाळा काय हवंय रे? हे रडू आवर बाबा, मला आता सहन होत नाही. कडेवर घेतलंय, सगळं दाखवते, हे दाखव ते दाखव नाही. मग काय हवंय सांगू? सांग. आई मला कित्येक दिवस बाबा भेटले नाही. चल ना, मला बाबांकडे घेऊन चल. मला बाबांची खूप आठवण येते. आणि इथे पार्वती माता हसल्या, कारण मातृत्व आहे. वात्सल्य जागृत झालं आणि बाळ रडत रडत सांगतोय, मला बाबांची गाठ घ्यायची आहे. मला बाबांकडे घेऊन चल. बाबांची माझी किती दिवसात भेट नाही. पार्वती मातेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. किती बुद्धिमान गणपती आहे बघा. की काय कसं उत्तर द्यायचं. की बरोबर पार्वती माता त्याला घेतले कडेवर. बाल गणेशाला घेऊन पार्वती माता कैलासावर गेल्या. कैलासावर गेल्या, शिवशक्तीची भेट झाली. असा हा गणपती, बुद्धीची देवता, ज्ञानाची देवता, विघ्न हरता, विघ्नाचं आणि विघ्नकर्त्याचं संहार करणारा तो विघ्नांतर असा गणपती. प्रत्येक कार्याच्या आरंभी प्रारंभी आपण त्याचं पूजन करतो, गणेश पूजन करतो, गणेशाची भक्ती करतो, गणेशाचं नामस्मरण करतो. हा त्याला आरंभीच्या पूजेचा मान गणपतीला. आजच्या कलियुगात देखील
आपल्या सर्वांना संकटांचं भय फार येते, पण एकच लक्षात ठेवलं ना की करता करविता तो आहे. आपण केवळ निमित्त मात्र आहोत. जे काही घडतं ते त्याच्या इच्छेनं घडतं. ना अहम करता हरी करता हरी करता केवळ. ही धारणा जर आपली असली आणि मी करता करतेपणा बाजूला ठेवा. गोंदवलेकर महाराज म्हणतात, जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असते. मीपणा बाजूला झाला, करते पण त्याला द्या. राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. निरपेक्ष निस्सीम निष्काम भक्ती भगवंतावर करा. हो भगवंत असता पाठीराखा, काळजीची काय करा. भगवंतावर अढळ निष्ठा, अढळ विश्वास, अढळ श्रद्धा ठेवा आणि प्रामाणिकपणे सचोटीने आपलं प्रत्येक कर्म करा. अपेक्षा न करता कर्म करत राहा. फळाची अपेक्षा करू नका. तर आणि तरच तुमचा उद्धार होईल. आणि गणेशाची उपासना केली तर संकटाचं भय तुम्हाला होणार नाही. हाच आशय पूर्वपद्यात संत श्रेष्ठ रामदास स्वामी आपल्याला सांगतात. गणपती गणराज गुंडीराज सर्वांसाठी सुखाचं मागणं मागूया. हे जीवन देवा देवा